नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शिवनेरीच्या कुशीत स्वप्न एक उमलले. जिजाऊंच्या शब्दातून सामर्थ्य त्यास लाभले. सह्याद्रीच्या साक्षीने ते वादळ बनले. स्वराज्याच्या सूर्याने नभ उजळले. जुन्नरच्या डोंगरमाथ्यावर उभा असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे. तिन्ही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला हा त्रिकोणी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान ठेवतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झाला. त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शिवनेरीच्या भक्कम तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही त्यांच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. इतिहासप्रेमींना येथे फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी जागृत होतात. गडाच्या मार्गात असलेले शिवाई देवीचे मंदिर, 7 दरवाजे आणि प्राचीन जलकुंड हे पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. शिवनेरी किल्ला हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून तो एक प्रेरणास्थान आहे. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवण्यासाठी हा किल्ला नक्कीच भेट देण्यासारखा आहे. इसवी सन 6व्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. सुरुवातीला हा किल्ला एक महत्त्वाचा लष्करी ठाणे म्हणून उभारण्यात आला होता. अनेक राजवटींनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले. मात्र भोसले घराण्याच्या काळात याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. शहाजी महाराज भोसले यांनी किल्ल्याच्या भक्कम संरक्षणाची जाणीव ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या वेळी आपल्या पत्नी जिजाबाईंना येथेच ठेवले होते आणि याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. या किल्ल्याच्या साक्षीने त्यांचे बालपण घडले. बालवयातच त्यांनी राज्यकारभार, युद्धकला आणि मुत्सद्देगिरीचे धडे येथेच गिरवले. शिवनेरीचा निसर्गसंपन्न परिसर, मजबूत तटबंदी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केलेली रचना पाहिल्यास शहाजीराजांनी हा किल्ला का निवडला याचे महत्त्व लक्षात येते. शिवनेरीवर झालेल्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. म्हणूनच हा किल्ला केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नसून मराठ्यांच्या इतिहासाचा आत्मा आहे. शिवनेरी किल्ला हा लष्करी कुशलतेचा उत्तम नमुना आहे. दीर्घकालीन वेढ्यांना तोंड देण्यासाठी आणि रहिवाशांचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. याच्या 7 स्तरांमध्ये विभागलेल्या तटबंदीमुळे शत्रूंना आत घुसणे कठीण होते. 7 मजबूत दरवाजे हे संरक्षणाची पहिली मोठी भिंत होती. प्रत्येक दरवाजाला पार करणे म्हणजे मोठे आव्हान होते. किल्ल्यात पाण्याची कमतरता कधीच जाणवत नव्हती. बडामे तलावासारखी जलसाठ्याची ठिकाणे सतत पाणी पुरवठा करत. आजही गंगा जमुना नावाने ओळखले जाणारे झरे अखंड वाहत आहेत. या जलसाठ्यांची रचना किल्ल्याच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म येथेच झाला. किल्ल्यात असलेल्या एका साध्या दगडी वास्तूमध्ये त्यांचा जन्मस्थळ म्हणून उल्लेख आहे. जिजाबाई आणि बाल शिवाजी यांचा भव्य पुतळा पाहताच त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेची आठवण होते. शिवाई देवीच्या मंदिरामुळे या किल्ल्याला शिवनेरी असे नाव मिळाले. असे मानले जाते की देवी शिवाईने बाल शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या भविष्याला दिशा दिली. किल्ल्याच्या लपवलेल्या वाटा आणि प्रचंड बुरुज यांची लष्करी कल्पकता दर्शवतात. या बुरुजांमधून शत्रूंवर सहज नजर ठेवता येत असे. किल्ल्याच्या गडद वाटांवरून चालताना इतिहासाच्या भव्यतेचा अनुभव येतो. हा एक सामर्थ्यशाली किल्ला असून मराठा साम्राज्याच्या उदयाचे साक्षीदार आहेत. शिवनेरी किल्ल्याला भेट देणे हा इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा अनुभव आहे. किल्ल्याचा चढाई मार्ग मध्यम श्रेणीचा आहे. नवख्या आणि अनुभवी ट्रेकर्ससाठी तो सहज पार करता येतो. हिरवीगार वनराई, खडकाळ वाट आणि नयनरम्य दृश्य यामुळे हा प्रवास अधिक रम्य वाटतो. वर चढत जाताना सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला स्वर्गासारखा आहे. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहास जिवंत झाल्यासारखा भासतो. 7 भक्कम दरवाजे किल्ल्याच्या अभेद्य संरक्षणाची साक्ष देतात. प्राचीन वास्तूंचे अवशेष किल्ल्याच्या वैभवशाली भूतकाळाच्या कथा सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी ठेवण्यात आलेले दगडी पाळणा पाहताना त्यांच्या साध्या पण ऐतिहासिक सुरुवातीची जाणीव होते. शस्त्रागार आणि धान्य कोठारे पाहून किल्ल्याच्या युद्धसिद्धतेची कल्पना येते. वेढ्याच्या काळात येथे राहणाऱ्या लोकांनी कसा सामना केला असेल याचा अंदाज येतो. किल्ल्यावर असलेल्या काही विशिष्ट ठिकाणांवरून जुन्नर परिसराचे सुरेख दृश्य दिसते. शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला किल्ल्यावर मोठा सांस्कृतिक उत्सव होतो. पारंपरिक संगीत आणि ऐतिहासिक देखावे यामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरतो. इतिहास, निसर्ग आणि संस्कृती यांचा संगम असलेला शिवनेरी किल्ला प्रत्येक इतिहासप्रेमी, साहसी आणि प्रवासी व्यक्तीने नक्कीच अनुभवावा. पावसाळ्यात तर हा संपूर्ण प्रदेश हिरवागार शालोत नटतो. साहसप्रेमींनी नाणेघाटाला भेट द्यायलाच हवी. हा प्राचीन व्यापारी मार्ग आणि ट्रेकिंगचा प्रसिद्ध ठिकाण केवळ 35 किलोमीटरवर आहे. इथल्या कोरीव शिलालेखांमधून शतकांपूर्वीच्या व्यापाऱ्यांच्या आठवणी जपल्या गेल्या आहेत. नाणेघाटातून सह्याद्री पर्वतरांगांचे विस्मयकारक दृश्य दिसते. केवळ 6 किलोमीटर अंतरावर जुन्नर लेण्या आहेत. 2000 वर्षापूर्वी कोरलेल्या या बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृह आणि विहारांचा समावेश आहे. कोरीव नक्षीकाम, प्राचीन काळातील भिक्षूंचे वास्तव्य आणि शिल्पकला यामुळे हे ठिकाण विशेष आहे. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेल्या शिवनेरी आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणांना भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरेल. शिवनेरी किल्ल्याला का भेट द्यावी? तर शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नाहीये, महाराष्ट्राच्या अभिमान, शौर्य आणि परंपरेचं प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक पायरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी उमटलेल्या आहेत. किल्ल्याच्या भव्यतेचा अनुभव घेत असताना त्या महान युगाचा साक्षीदार होण्याची संधी लाभते, ज्या काळाने भारताच्या भवितव्याला आकार दिला. इथल्या सुळक्यांवर उभे राहून सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांचे सौंदर्य डोळ्यात साठवता येते. शिवनेरीचा प्रत्येक दगड, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक वाट इतिहासाचे सोनेरी पान उलगडते. शिवनेरीच्या या पवित्र भूमीत उभं राहिल्यावर मन नकळत नतमस्तक होतं. याच ठिकाणी जिजाऊंच्या कुशीत छत्रपती शिवराय वाढत होते, ज्यांच्या स्वप्नात स्वराज्य होतं, न्याय होता आणि जनतेचा सन्मान होता. या गडाच्या वाऱ्यात आजही त्या बालशिवबांचं बालपण दडलेलं आहे. या तटबंदीत आजही त्यांच्या निर्धाराचा आवाज घुमतो. शिवनेरी आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठं असलं पाहिजे. धैर्य, संस्कार आणि मातृभूमी प्रेम असेल तर इतिहास घडतो. म्हणूनच आयुष्यात कधीतरी शिवनेरीला जरूर भेट द्या. फक्त डोळ्यांनी पाहू नका, तर मनाने अनुभवा. तर मंडळी, जर हा प्रवास तुम्हाला भावला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी इतिहासासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.